घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे। बोरिवलीमध्ये अभिषेक घोसाळकरांवर गोळीबाराची घटना घडलेली आहे। गोळीबारात अभिषेक घोसाळकर जखमी झाल्याचं वृत्त आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे। बोरिवलीमध्ये अभिषेक घोसाळकरांवर गोळीबाराची घटना घडलेली आहे। एक गोळीबाराचा प्रकरण ताजा असतानाच महाराष्ट्रात हे दुसरं प्रकरण समोर येत आहे। ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार झालेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। बोरिवलीमध्ये अभिषेक घोसाळकर, विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे। गोळीबारात अभिषेक घोसाळकर जखमी झाल्याचं वृत्त आहे। ठाकरे गटाचे युवा नेते अभिषेक घोसाळकर ज्यांचा बोरिवली परिसरात एक मोठा प्रस्ताव मानला जातो। ठाकरे गटाचा बोरिवलीतला एक चेहरा म्हणून अभिषेक घोसाळकर याविषयी बोलण्याकरता संजना घाडी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। तुमच्यापर्यंत या सगळ्या विषयीची माहिती पोहोचली असेल, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात, काय अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत? हे अत्यंत धक्कादायक आहे। आता काही क्षणापूर्वी संजयजींचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि हे म्हणजे अविश्वसनीय असं या कृत्य आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेची काय बोजवारा उडालाय ना, हे बघण्यासारखं गोष्ट आहे। ही उदाहरणं आहेत दररोजची, म्हणजे गुन्हेगारांची खरोखरच अशा पद्धतीने प्रवृत्ती एवढी शेफारलेली दिसते की कायद्याचा कुठलाही धाक त्यांना राहिला नाहीये का, हे आता म्हणावं लागेल। मी आता काही क्षणातच हॉस्पिटलला पोहोचतेय। संजना ताई, माफ करा मी तुम्हाला मध्येच थांबते। तुम्ही एक महत्त्वाची अपडेट दिली म्हणून तुम्हाला विचारतेय। तुम्ही आता म्हणताय की काही वेळापूर्वीच त्यांचं कोणाशी तरी बोलणं झालेलं होतं। कोणाशी अभिषेक घोसाळकर यांचं बोलणं झालेलं होतं? आपले नगरसेवक आहेत योगेश भोईर, आणि त्यांच्याशी जस्ट एकत्र ते बोलले कार्यक्रमामध्ये, मला वाटतं ते होते। मला आता एक्झॅक्ट अपडेट कळेल तिथे गेल्यानंतर, कारण फोन दररोजचे तर सुरूच असतात ते। पण हा जो प्रकार आहे खरोखर धक्कादायक आहे, कारण दररोज उठून काही ना काही गोळीबाराची, म्हणजे अक्षरशः त्याला काही हेच राहिलं नाहीये की कायदा सुव्यवस्था काही चीज या महाराष्ट्रात राहिली की नाही, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। अगदी। आणि ही कुठे घटना घडली या संदर्भात काही तुमच्यापर्यंत माहिती मिळाली आहे? तेव्हा अभिषेक घोसाळकर कुठे होते? त्याप्रमाणे ही दहिसर मध्येच घडलेलं आहे मॅडम। मी आता काही क्षणात हॉस्पिटलमध्ये पोहोचते, करुणा हॉस्पिटलला आहेत ते। अगदी। मला जी काही अपडेट मिळेल आपण थोड्या वेळानंतर बोलू शकतो। अगदी अगदी। संजना ताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।